नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न यामधील पॉइंट डिफरन्स बिटवीन प्रॉफिट कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स अभ्यासूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स नफा न मिळवणाऱ्या संस्था यामध्ये आपण आज डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजेच थोडक्यात नफा मिळवणाऱ्या संस्था आणि नफा न मिळवणाऱ्या संस्था यामधील फरक अभ्यासणार आहोत। पॉइंट ऑफ डिस्टिंक्शन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे फरकाचा मुद्दा नफा मिळवणाऱ्या संस्था सेकंड कॉलममध्ये आहे आणि तिसरा कॉलम आहे आपला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स नफा न मिळवणाऱ्या संस्था। फर्स्ट पॉइंट दिला आपल्याला त्यांनी प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुमचा प्राथमिक उद्देश। मग नफा मिळवणाऱ्यांचा प्राथमिक उद्देश आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू अर्न प्रॉफिट म्हणजे प्राथमिक उद्देश हा जो आहे व नफा मिळवणाऱ्या संस्थांचा की नफा मिळवणे हाच त्यांचा प्राथमिक उद्देश असतो। नॉट फॉर प्रॉफिट मध्ये पहा, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ देअर ऑर्गनायझेशन इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस। या नफा न मिळणाऱ्या संस्थांचा प्राथमिक उद्देश हा सर्व लोकांना सेवा पुरविणे सेवा देणे हा असतो। सेकंड पॉइंट पहा, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स म्हणजे ट्रायल बॅलन्स तुम्ही तयार करता का किंवा ट्रायल बॅलन्सची तयारी। तर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये पहा, प्रिपेअर्स ट्रायल बॅलन्स म्हणजे या नफा मिळणाऱ्या संस्थांमध्ये ट्रायल बॅलन्स तयार केला जातो। नफा न मिळणाऱ्या संस्थांमध्ये डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स यामध्ये ट्रायल बॅलन्स तयार केला जात नाही। रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड तर त्याऐवजी रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट तयार केले जाते। तिसरा पॉइंट आहे अकाउंटिंग स्टेटमेंट म्हणजेच कोणकोणते अकाउंटिंग स्टेटमेंट तयार करतात। तर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार करतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतात आणि बॅलन्स शीट तयार करतात। त्याचप्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात आणि बॅलन्स शीट तयार करतात। त्यानंतरचा चौथा मुद्दा आहे आपला नेट रिझल्ट की तुमचं फायनल डिसिजन काय होतो किंवा अंतिम निर्णय काय लागतो। तर आपण जे अकाउंटिंग स्टेटमेंट बनवतो त्याच्यातून आपल्याला जर ऑर्गनायझेशन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमधून जर पाहायला गेलं नफा मिळणाऱ्या संस्थांमधून फायनल आपल्याला जो डिसिजन असतो तो म्हणजे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस तर तो आपल्याला यामधून काय होतो प्राप्त होतो। आणि त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये नफा मिळणाऱ्या संस्थांमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट लॉस शोधला जात नाही, एक तर त्यामध्ये सरप्लस किंवा डेफिसिट शोधले जाते। सरप्लस म्हणजे तुमच्याकडे शिल्लक जर रक्कम राहिली तर त्याला आपण सरप्लस म्हणतो आणि समजा जर कमी पडली त्या वर्षात खर्चासाठी तर किती रुपये कमी पडले त्याला आपण डेफिसिट असं म्हणतो। तेवढ्या रकमेची काय आली तूट आली, तेवढी रक्कम कमी पडली म्हणजेच त्यालाच आपण डेफिसिट म्हणजे तूट किंवा कमी पडणे। आणि पाचवा डिफरन्स आहे आपला ओनर्स फंड किंवा कॅपिटल फंड म्हणजे मालकाने आणलेला निधी किंवा भांडवल निधी याबद्दल प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये काय असते ओनर्स फंड इन्क्लूड्स ओनर्स इन्व्हेस्टमेंट म्हणजे ओनर्सच्या फंडमध्ये म्हणजे मालकाच्या फंडमध्ये मालकानेच केलेली गुंतवणुकीचा समावेश असतो। दॅट इज अ कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजेच काय तर भांडवल असते अधिक रिझर्व्ह म्हणजे काही राखीव निधी केलेला असेल त्याचाही समावेश त्या ओनर फंडमध्ये होतो आणि सरप्लस काही वाढीव रक्कम असेल तर त्याचाही समावेश ओनर फंडमध्ये केला जातो। त्याचप्रमाणे आता नॉट फॉर प्रॉफिटमध्ये पहा, कॅपिटल फंड रिप्रेझेंट म्हणजे कॅपिटल फंड तुमचं काय दाखवतं किंवा काय आहे तर ॲक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस म्हणजे आपण बघतो दरवर्षी समजा सबस्क्रिप्शन गोळा होत असेल
समजा आता कॉलेज असेल तर फी गोळा होत असेल, तर त्यातून खर्च करून काही रक्कम समजा शिल्लक राहत असेल तर त्याला आपण सरप्लस म्हणतो. तर अशी सरप्लस 1 वर्षाची, त्याच्या मागच्या वर्षाची, त्याच्या मागच्या वर्षाची किंवा अजून 5-2 वर्षापूर्वीची किंवा आतापर्यंत काही वर्षांची जी शिल्लक राहिली आहे, दॅट इज ॲक्युमुलेटेड अमाउंट ऑफ सरप्लस. म्हणजे अशी सरप्लसची एकूण संचित रक्कम. तर ही सुद्धा त्या संस्थेच्या कॅपिटल फंडमध्ये असते आणि त्यातून खर्च भागवला जात असतो. म्हणजे ज्या दिवशी ज्या वर्षी रक्कम कमी पडेल खर्चासाठी, त्यावेळेस हा सरप्लस रक्कम मागच्या वर्षांमधली त्या ठिकाणी खर्च केली जाते. तर अजून कोणत्या प्रकारचा कॅपिटल फंड कसा समावेश होतो कॅपिटल फंडमध्ये? तर सबस्क्रिप्शन, तर वर्गणी जी गोळा होत असते त्या वर्गणीचा समावेश कॅपिटल फंडमध्ये केला जातो. डोनेशन्स म्हणजे काही लोक देणगी देतात, तर या देणगी किंवा देणग्या यांचा समावेश सुद्धा कॅपिटल फंडमध्ये या नॉट फॉर प्रॉफिटच्या संस्थेच्या केला जातो. आणि सरप्लस ॲज शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि मग यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केले जाते, त्यातून सरप्लस शोधला जातो. या सरप्लसचाही समावेश नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये त्याच्या कॅपिटल फंडमध्ये समाविष्ट असतो. तर थोडक्यात कॅपिटल फंड हा कशाद्वारे दाखवला जातो? तर ॲक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस, दुसरा आहे सबस्क्रिप्शन, तिसरा आहे डोनेशन आणि इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटमधून दरवर्षी येणारे सरप्लस रक्कम. तर अशा प्रकारे या ठिकाणी ओनर्स फंड आणि कॅपिटल फंड त्या ठिकाणी काय केला जातो? डिस्प्ले केला जातो. तर अशा प्रकारचे डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन यामधला फरक आपण आज अभ्यासला आहे. तुम्ही हा फरक एकदा दोनदा पुन्हा वाचून पहा. Thanks for watching my video.